खरं सांगायचं तर अतिशय बिझी दिवस असूनही हे तिघही जण अनुभवसिद्ध वादक आम्हाला आज लाभले आहेत असंच म्हटलं पाहिजे. त्यांच्या तारखा मिळणं अतिशय अवघड असतं. एक वेळ दिगंबर हॉलची तारीख मिळेल, पण यांच्या तारखा मिळायच्या नाहीत. राजू जावळकर अतिशय सिनियर असे तबलावादक, अभय इंगळे साईड ड्रमवरती आणि मशीनवरती आहेत, आणि मिहीर भडकमकर. या सगळ्या लोकांना तुम्ही अनेक कार्यक्रमातनं, अनेक टी व्ही शोजमधनं, अनेक प्रायव्हेट आणि लाईव्ह शोजमधनं पाहत असता. त्यांची वेगळी ओळख करून देण्यासारखी खरंच परिस्थिती नाही आहे. म्हणजे त्यांचा चेहरा हाच त्यांचा ब्रँड आहे. आणि इतके नॅशनल इंटरनॅशनल प्रोग्रॅम्स त्यांनी वाजवलेले आहेत की ते आमच्याबरोबर असले की आम्हाला थोडं टेन्शनही येतं, पण आधारही असतो. असे हे आमचे तीनही वादक. आणि आपल्याबरोबर आहे जितेंद्र दादा. गेली 25 वर्ष मराठी आणि हिंदीमध्ये ज्यांनी स्वतःचं नाव अतिशय मेहनतीने कमवलेलं आहे. आणि सुदैवाने त्याच्या पाठीमागे ना अशी कुठलीही फॉल्सेटो पदवी नाही की व्हॉइस ऑफ अमुक, व्हॉइस ऑफ डमुक. ही इज व्हॉइस ऑफ जितेंद्र अभ्यंकर. त्यामुळे इतक्या प्रामाणिकपणे गाणारा आमचा हा जितेंद्र दादा आता आपल्यासमोर एक गाणं सादर करतो आहे. हॅलो. आणि आपल्यापर्यंत आम्ही गाणी गातोय त्याच्या मध्यंतरामध्ये म्हणता येईल की डॉक्टर भाग्यश्री कश्यप या आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत. या पेशाने स्वतः डॉक्टर आहेत, पण तरी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ही गोष्ट सांभाळत असतात. अजून एका महत्त्वाच्या व्यक्तीच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत, ते म्हणजे आमचा साऊंड इंजिनियर हेमंत दादा. त्याची ही तारीख दिगंबर हॉल कीच अवघड असते बरं का मिळणं. रसिका हो, पहिलं प्रेम म्हणजे कधीही न विसरली जाणारी गोष्ट. ते आठवलं तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि चेहऱ्यावरती हसू पण येतं. ते पहिलं प्रेम आपल्या आयुष्यात आलेलं, ती पहिली व्यक्ती, स्पेशल व्यक्ती मिळवता जरी नाही आली ना तरी तिच्यासोबतच्या आपल्या ज्या आठवणी आहेत ना त्या पुन्हा एकदा आपल्या हृदयाच्या फार जवळच्या असतात. दिल के बहुत करीब होते है वो. ते क्षण, ते प्रसंग, त्या गप्पा गोष्टी, तो सुगंध, हसणं, रडणं, दुरावणं, रुसवे फुगवे, एकमेकांसाठी तासनतास झुरणं आणि त्याचा अपरिहार्य असा होणारा शेवट. फार कमी वेळा पहिलं प्रेम सक्सेसफुल झालेलं असतं. बरेचदा पहिल्या प्रेमाच्या दास्ता या अधुऱ्याच असतात, पण निरागस असतं ते प्रेम. त्याच निरागस अशा प्रेमाची महती वर्णन करणारी अतिशय सुंदर अशी ही रचना ती सध्या काय करते या चित्रपटातली ऐकूया जितेंद्र दादाकडनं. हे गाणं आम्ही थोडं फ्रीलान्स घेणार आहोत. ॲक्च्युली रेकॉर्डमध्ये जरा त्याला पीसेस आणि जरा थोडेसे वेगळे आहेत, पण मिहीर थोडंसं फ्रीलान्स वाजवणार आहे. आणि हे गाणं मी सुद्धा पहिल्यांदाच गाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कितपत चाल माहिती मला माहिती नाही आहे. त्यामुळे जर चुकली तर मला नक्की सांगा, जर नाही कळलं तर सोडून द्या. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे तुझ्याच साठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने बहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने बहावे. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. जितू दादांनी हे गाणं फ्रीलान्स पद्धतीने गायल्यामुळे जितू दादा कोक स्टुडिओमध्ये बसल्याचा फील आला आता. अनप्लग्ड व्हर्जन. मंडळी, मधल्या काळामध्ये एक अत्यंत लोकप्रिय झालेलं साधना सरगम यांचं गाणं आता ऐकूयात आपण. एकाच वेळी एका गाण्यामधून सुख आणि दुःख दोन्हीही भावना जेव्हा एखादा गीतकार किंवा संगीतकार दाखवतो ना, तेव्हा ती अद्भुत गोष्ट असते. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार सौमित्र म्हणजे आपले किशोर कदम या दोघांनी मात्र एका गाण्यामध्ये ही जादू घडवून आणलेली आहे. नक्कीच खरं तर चित्रपटच खूप सुंदर आहे, आई शपथ नावाचा. कारण आजही आपल्या समाजामध्ये कधीकधी स्त्रीच्या वाट्याला दुःख, उपेक्षा, अपमान हा येतच असतो. ह्या सगळ्याला पुरून उरत आपल्या मुलीला एकट्यानं सांभाळून तिला समाजामध्ये मान आणि सन्मान मिळवून देणारी आई आणि तिची तेवढीच धाडसी समाजाला भिडणारी मुलगी, इतकं अप्रतिम चित्रण या नातेसंबंधाचं या पिक्चरमध्ये. आणि फार श्रेष्ठ दर्जाचं संगीत दिलेलं आहे याला संगीतकार अशोक पत्की साहेबांनी, लिव्हिंग लिजंड असे. या गाण्यामध्ये हे गाणं ऐकताना त्याच्यातलं खोलवर दुःख तर आपल्याला भिडतं, पण त्याचवेळी ना एक सुखाची, समाधानाची भावना पण आपल्याला जाणवते. एकाच वेळी चेहऱ्यावरती हसू आणि डोळ्यामध्ये आसू आणणारी एक वेगळ्याच जॉनरची ही रचना ऐकूयात मेघनाकडून. दिसचार झाले मन पाखरू होऊन. दिसचार झाले मन हो पाखरू होऊन, दिसचार झाले मन हो पाखरू
दिसचार झाले मना हो पाखरून. आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काट सरसरून दिसचार झाले मना हो पाखरू होऊन दिसचार झाले मना हो पाखरून. जसे विसरले नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेळ पिसे सुरासने भरून दिसचार झाले मना हो पाखरून दिसचार झाले मना हो पाखरून. शिडकावा धुंद पावसाचा ओ झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा आता तरी आला इथे ऋतू वसंताचा ऋतू हा सुखाचा इथला गेलो सरून दिसचार झाले हो पाखरून दिसचार झाले मना हो पाखरून. पान पानार्थ पान पानार्थ झाडावरून दिसचार झाले हो पाखरू होऊन दिसचार झाले मना पाखरू होऊन. एकदम बरोबर करेक्ट. पूर्ण गाणं तो तबला तर
पावसाचा आता जरी आला इथे ऋतू वसंताचा ऋतू हा सुखाचा इथला गेलो सरून दिसचार झाले मन हो पाखरू होऊन दिसचार झाले मन हो पाखरू हो